सोपं आहे की नाही? आता याचा एकदा अर्थ समजल्यानंतर मग ही 4 वाक्य तुम्हाला फक्त रिपीट करायची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह. मग काय करायचंय, जसं जसं स्वतःला रोज रात्री झोपताना किंवा जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा फॉरगिव्ह करायला सुरुवात करायची, माफ करायला सुरुवात करायची. आणि मग त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यातली कुठली एक घटना घ्यायची, जसं की प्रमोशन सगळ्यांचं चढतं, तर प्रमोशनचा विचार डोक्यात आणायचा. प्रमोशन जर तुमचं अडत असेल तर प्रमोशन तुमच्या बॉसला, तुमच्या कलिग्सला, तुमच्या कंपनीला डोळ्यासमोर इमॅजिन करायचंय. त्या सगळ्यांसोबत स्वतःला इमॅजिन करायचंय आणि स्वतःला आणि त्या संपूर्ण गोष्टीला माफ करायला सुरुवात करायची. ती घटना डोळ्यासमोर आणायची. त्या घटनेतून जे काही फिलिंग तुम्हाला येतंय, कदाचित खूप वर्ष अडलंय किंवा परमनंट होत नाहीये म्हणून राग येतोय, मग तो राग येत असेल तो येऊ द्यायचा आहे, अनुभवायचा आहे परत, किंवा जी कोणती अजून भावना असेल ती सगळी एक्सपिरियन्स करायची आणि मग त्याला अगदी मनापासून शांतपणे ही 4 स्टेटमेंट्स वापरून फॉरगिव्ह करायला सुरुवात करायची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे फक्त रिपीट करत राहायचंय जोपर्यंत तुमच्या मनाला ती शांती फील होते, ते समाधान फील होतं, त्या घटनेचं बर्डन निघून जातंय, ओझं निघून जातंय, हे फील होतंय, तोपर्यंत हे रिपीट करत राहायचं.